पूर्वीच्या जे काही त्यांच्या गुन्हे दाखल असतील त्या आधारावर आणि आतासुद्धा त्यांनी जो गुन्हा केला तर फार मोठा गुन्हा आहे, त्यामुळे त्याला आम्ही सोडणार नाही. आम्ही आरोपीला कडक शिक्षा देऊ. आपण राज्याचे प्रमुख ओबीसी नेते, राज्यातील अनेक ओबीसी जातींचे केंद्राकडे छोटे छोटे प्रश्न प्रलंबित आहे आणि राज्य सरकार, केंद्रीय ओबीसी आयोग यांचे रिकमेंडेशन नंतर सुद्धा ते प्रश्न सुटत नाही. नाही. मी स्वतः या ठिकाणी लक्ष घालणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिली आहे आणि मी स्वतः लक्ष घालणार आहे. या 15 दिवसामध्ये मी केंद्राकडे जाऊन येणार आहे. काय म्हणालेत मुख्यमंत्री? काय मुख्यमंत्री सांगितलं की ओबीसीच्या ज्या 18 पगड जाती 12 बलुतेदार वर्ग आहे यांचा जे काही केंद्रात प्रश्न शिल्लक आहे त्यामध्ये अतुल सावे मी दोघांनी त्या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे. तसंही ओबीसी राज्याची ओबीसी सब कमिटीचा जो कॅबिनेट सब कमिटीचा चेअरमन मी आहे, माझी जबाबदारी मी लक्ष घालणार आहे. काटकसर सुरू केलेली आहे काही मंत्र्यांनी, तुम्ही सुद्धा सुरू केलेली आहे. कशा प्रकारची काटकसर एकूणच पंतप्रधानांच्या आव्हानानंतर सुरू केली आहे तुम्ही? नाही, तर जसं कुठल्याही कलेक्टरला किंवा प्रशासनाला फार बैठकाला न बोलवणे, ऑनलाईनही संवाद होऊ शकतो आणि त्यामुळं तशा बैठकी घेण्याची सुरुवात आम्ही केलेली आहे. यापूर्वी सुरुवात अशी केली आहे, पण पुन्हा एकदा याच्यामध्ये अजून कडक निर्बंध आम्ही आणू. त्यानंतर मॅक्झिमम हा जो आमच्याकडे शेवटी माझ्याकडं तर एक दोनच गाडी आहे, तेही सिक्युरिटी मी सांगितलं आहे वारंवार की कमी करता येईल. पण निश्चितपणे आम्ही हा विचार करू की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेला जो एक स्वदेशीचा आणि वर्षभराच्या टाच टंचाईचा जो एक आपल्या सर्वांना आव्हान केलेलं आहे, त्या आव्हानाला भारत देशाच्या प्रत्येक नागरिकांनी सर्वांनीच माझ्यासहित याला पाठबळ दिलं पाहिजे. नीटची परीक्षा रद्द झाली, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची नाराजी आहे, केंद्राकडे काय पाठपुरावा करावी? नाही, ठीक आहे. त्याच्याबद्दल उच्च शिक्षण मंत्री आहे, आमच्या सरकारमधले चीफ सेक्रेटरी आहेत, त्यांच्याशी आज बोलता येईल. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादांनाही त्या ठिकाणी ती दखल घेतीलच. परदेशातले अभ्यास दौरे सुद्धा कुठेतरी थांबवले जाणार आहे, म्हणजे आमदारांचे असो किंवा वेगवेगळ्या कारणांचे असो ते थांबवले जाणार आहे. तेच सांगितलं की पंतप्रधान मोदीजींनी देशाच्या मजबूतीकरता आणि अनेक वेळा झाला आहे. इंदिरा गांधीजी यांनी कितीतरी वेळा गोल्ड घेऊ नका असे आवाहन केलेले आहे. चिदंबरम यांनी सुद्धा अनेक वेळा असे आव्हान केले आहेत. महात्मा गांधीजींनी स्वदेशीचा नारा दिलेला आहे. आपल्या पूर्वजांनी अनादी काळापासून आपल्याला अशा संस्कार दिले आहेत. त्यामुळे आपल्या देशाच्या मजबूतीकरता काही काळ जर थोडा काटकसर करावी लागली तरी काय फरक पडणार आहे. आणि त्यामुळे आधीच सांगितलं मी, पर्याय खूप आहेत. असं नाही की सारंच बंद करायचं आहे. आपला स्वदेशी वापरून आपलं जीवन जगू शकतो याचा विचार आपण केला पाहिजे. थँक्यू सर.